महाकाल जय. अच्छा हुआ. जय श्री महाकाल मित्रांनो, मी विपुल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा टाइम टू ट्रॅव्हलमध्ये. आज आपला 4था दिवस आहे आणि आपण या 4थ्या दिवशी पोहोचलेला आहे उज्जैन महाकालेश्वर मंदिरामध्ये. आणि महाकालेश्वर मंदिरामध्ये आपण दर्शन करून आलेलं आहे. त्याच्यानंतर कारण की आतमध्ये कॅमेरा किंवा मोबाईल घेऊन जायला अलाउड नाही आहे, त्यामुळे आपण बाहेरचंच तुम्हाला सर्व नजारे दाखवणार आहेत. तर तुम्ही माझी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. आतमध्ये काही कॅमेरा वगैरे घेऊन जायला अलाउड नव्हतं, तर आपण बाहेरच ठेवलं होतं बॅग वगैरे. आता आलो आहे बाहेर दर्शन करून, पण थोडे बहुत फोटो काढले ते तुम्हाला दाखवतो आतमधले. आणि आता दुसऱ्या मंदिरमध्ये जातो आहे, म्हणजे कालभैरव बाबाच्या मंदिरामध्ये जातो आहे आपण. बघूया मध्ये कोणते मंदिरं भेटतील ते पण दाखवणार आहे तुम्हाला. आणि बघा इकडचा कसा एक्सपिरियन्स आहे. इकडं पब्लिक खूप असतं आणि भारी. जय श्री महाकाल, जय श्री महाकाल. तर मित्रांनो, आता आपण पण महाकालच्या नगरीमध्ये आलेलो आहे आणि इकडं बघू शकताय किती भारी आहे ना. एकदम मस्त. मम्मी है यार. कैसा लग रहा है यहाँ पर? एक नंबर, एक नंबर. आपण चाललेलो आहे कालभैरव बाबाच्या दर्शनासाठी. पायी जाणार आहोत. बघूया गाडी भेटली, बाबाचा आशीर्वाद असेल तर गाडी पण भेटू शकते किंवा आपण चालत पण जाऊ. आता आपण टाइम न घालवता आपण जाऊया कालभैरव बाबाच्या दर्शनासाठी. ऊन तर भरपूर आहे, पण काय भावानो काय सांगू, एवढा ऊन आहे ना, चालताना पण लय पाय बी दुखतात असं झालं आहे. आणि गरम तर एवढा होतोय काय विचारच सोय नाही. आणि सिटीमधून लिफ्ट घेणं पण लय कठीण आहे, म्हणजे लिफ्ट तर नाहीच भेटत आहे. तर आपण चालत चाललो कालभैरव बाबाच्या दर्शनासाठी. तिकडून पुढून तर आपल्याला भेटेल 100%, पण सिटीमधून बाहेर पडत नाही तिथपर्यंत तर काय आपल्याला लिफ्ट भेटणं मुश्किल वाटतंय. तर बघूया असा काय रस्ता आहे आणि चाललेला. गाड़ी जा रही है. कौन सा ये वाला मंदिर है क्या? कालभैरव बाबा है. ओके यार, धन्यवाद ब्रो.
तर मित्रांनो आपण गेलो होतो काल भैरव महाराजचे दर्शन घ्यायला, पण एवढी गर्दी होती ना, मी बाहेरनंच नमस्कार केला आणि तिथंच भोजनाची सोय होती तर जेवून घेतलं आणि परत रिटर्न उज्जैन महाकाल कॉरिडॉरच्या समोर येऊन थांबलो आहे. हां कहते हैं हमारे यहाँ हाँ नया शहर इसको कहते हैं. आप जो थे वहाँ का वो पुरानी सिटी में था. हाँ हाँ ये न्यू उज्जैन है. न्यू सिटी का उज्जैन है. हाँ हाँ ये टावर है, यहाँ पे जो भी प्रोग्राम होते हैं यहीं पे होते हैं. अच्छा. कुछ प्रोग्राम मतलब कंडक्ट होते हैं जो यहीं पे करवाते हैं. ये टावर यहाँ पे पार्टी लगती है रात को. यहाँ पे जो कुछ करते हैं रात का बहुत अच्छा है. हाँ. और यहाँ पे रेस्टोरेंट है, यहाँ पे टाइम हेड क्वार्टर आपको हाँ 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 टॉप पे मिलेगा. अच्छा. और इसके बाद ये अपन जा रहे हैं, ये फ्रीगंज एरिया में अपन है पूरा भी. हाँ इसके बाद आपके दो रास्ते जाते हैं. एक आता है आपका मक्सी रोड जाएगा और आपका एक देवास रोड. तर मित्रांनो आता आपल्याला या दादाने आपल्याला उज्जैनचा थोडा बहुत टूर केला आणि इथपर्यंत आपल्याला सोडला आहे. आता इथून हायवे नाही म्हटलं तरी किती असेल, 10-1 किलोमीटर असेल. 2-3 किलोमीटर पड़ेगा. 2-3 किलोमीटर. फिर यहाँ से मक्सी का पूरा है सीधा पे करीब 30 किलोमीटर. हाँ तो देखते हैं अभी समोर जाऊया. मिलेगा कोई दिक्कत हाँ, नहीं. चला. चलते हैं केदारनाथ. ठीक है. ठीक है. ओके थँक्यू. है ना. चलो. ओके बाय. ठीक. चला तर मित्रांनो आता आपला उज्जैनचं दर्शन झालेलं आहे. काल भैरव बाबाचे पण दर्शन आपण घेतलेले आहेत आणि आता आपण निघालेलो आहे हायवेच्या दिशेने. इथून हायवे 40 किलोमीटर आहे. हायवेला पहिलं पोहोचूया सिटीमध्ये आपण उज्जैनच्या. तर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे उज्जैनवरून डायरेक्ट मक्सीपर्यंत आणि इथून पुढं हायवे 2 किलोमीटर बोललेत. 2 किलोमीटर अंतरावर हायवे आहे. तिथून आपण बघूया एक छोटीशीच राईड घेऊया जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत, संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत. आणि त्याच्यानंतर मग काय आपला पेट्रोल पंपावर स्टे करूया. चला तर बघूया पुढं काय होतं आहे. मित्रांनो आपण आता पोहोचलेलं आहे हायवेवरती. 2 किलोमीटरची लिफ्ट एका बाईकवाले होते त्यांनी दिली मला, त्यांचे पण आपण धन्यवाद मानूया. खूप लोक इकडं सपोर्टिव्ह आहेत एकदम, म्हणजे मदत वगैरे करतात. लय भारी वाटतं असं. तर इथून केदारनाथ आपला 1100 किलोमीटर, 1100 की 1200 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे. दिवसात आपण केदारनाथ गाठतोय. आत्ता उज्जैनमधून आपण डायरेक्ट मेन हाईवेवरती आलो आहे. आता मतलब जो मैं जो घूम रहा हूँ, जो जहाँ पे जा रहा हूँ, जो लोग मुझसे मिल रहे हैं उनको मैं रिकॉर्ड करके अपने पास रख रहा हूँ ताकि आगे चल के कोई किसी ने पूछा क्या कैसे गए क्या हुआ वो दिखाने के लिए ऐसा. तर मित्रांनो आता आपल्याला या गाडीमध्ये लिफ्ट भेटलेली आहे आणि या दादाने आपल्याला लिफ्ट दिलेली आहे. तर दादाचे थँक्यू म्हणून आपण आभार मानूया आणि ते जिथपर्यंत जातील तिथपर्यंत आपण जाऊयात. गाडी थोडी ओपनमध्ये आहे पण मस्त मजा येते. हे पण एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे आपल्याला. तर जरा मस्त वाटतंय, मजा येते, एकदम भारी वाटला. त्यांनी स्वतःहूनच थांबवली तर म्हणून बोललो जाऊन बघूया काय विषय आहे. आणखी गाडी जागा नव्हती ना तरी पण मग त्यांनी बोलले की बस मग काय आता